मॅडम यांची ना डेन्सिटी जास्त आहे. हो तर सांगते ते बिकम रेड ना, मग म्हटलं हायपॉक्सी कंडिशन मध्ये ते रेड होतात. तर म्हणते रेड म्हणजे फ्रेश. बाई ग्लास पण जॉनी वापरते. उलटा करूया उलटा करूया. हा डेन्सिटी जास्त आहे त्यांची हो. पर सेंटीमीटर. हे आमचं पॉन्ड आहे डॅफनीचे स्वतःचे, त्याच्यात आम्ही कल्चर करतो. पण ते आउटसाईडला आहेत तिकडे. आणि हे पण तुम्ही आता विकत असणार ना डॅफनिया? नाही, आम्हाला फिडिंगला फक्त. फिडिंगला हो फक्त ना. बघा पाण्याची क्लिअरिटी बघा, पाणी किती हो. क्लिअर आहे. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम. टाइम फिक्स आहे सगळ्यांना. इकडे या सगळ्यांनी, लक्ष द्या. जसं आपण डॉलरचा प्रोडक्शनचा पाहिलं ब्रीडिंगचा, सेम प्रोसेसमध्ये गोल्डफिशचं केलं जातं. सेम वूल वगैरे टाकून. हे गोल्डफिश तिकडे आहेत, रेड कलरचे जे मासे आहेत हे, याचे पॅरेट्स मेल फिमेल असे काढले जातात, सोडले जातात. याच्यात अंडी देतात. अंडी दिल्यानंतर पिल्लं फ्री स्विमिंग होतात. ही गोल्डफिशची पिल्लं आहेत. ह्या टँकमध्ये पण ही गोल्डफिशची पिल्लं आहेत. हे बघा इकडे पण आहेत अंड्यातनं निघालेली. ह्याच्यामध्ये डॅफनिया जी आहे, ह्या ते 2 ते 3 टाईपचे डॅफने आहेत. आलम 2 टब लगा इधर खाली, उधर ही लगा. स्टोर जुना पाणी ले उसमें. ह्याच्यामध्ये पॅरेंट्स पण आहेत, बेबीज पण आहेत, त्यांचे पण. आता यांना सॉर्टिंग करायचं आहे. छोटे आणि मोठे बाजूला करायचे आहेत. कसे करणार? कोणत्या नेटने? हां त्याच्याने होतील. त्याच्यासाठी मग एक तुमचा तो त्याचा गेज असणार. समजा 00.5, 00.6 किंवा 10 जी त्याची स्केल आहे, तर त्या स्केलचेच त्याच्यामधनं ते निघणार. आपण इकडे येणार ना, 1 मिनिटात सॉर्टिंग करूया. 1 मिनिटात. 1 मिनिटही खूप झाला. आपण 5 ते 10 सेकंदामध्ये. माझं टायमिंग लावा. हे माहिती आहे काय आहे? काय आहे? काय करतो आपण याचा यूज? काय करतो? पीठ चाळायला. आणि काय? आणि काय नाही कसलं? भाजीतलं पाणी काढायला. आणि शाईन. ओके. आणि ॲक्वाकल्चरमध्ये याचा खूप मोठा रोल आहे. आता ही पिल्लं आहे, त्यांचं पाणी बदली करायचं आहे. कसं करणार? ही चाळण ह्याच्यात टाकली, इथे पाईप लावला, पाणी सगळं निघून गेलं. मासे आले नाही येणार, मासे राहतील. फर्स्ट. सेकंड, आता हे सॉर्टिंग करायचं आहे. आपण 1 मिनिटात त्याला सॉर्टिंग करूया. ह्यातले छोटे आणि ॲडल्ट आणि यांचे बेबीज हे दोन्ही वेगळे करूया 1 मिनिटात.
बघा झाली सॉर्टिंग. किती टाइम लागला? 2 सेकंड पेक्षा पण कमी. आहे साईजमध्ये फरक. किती वेळ लागला? मग काही गोष्टी आहेत तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे तर तुम्हाला तुमचं डोकं चालवावं लागणार. कमी वेळात जास्त काम कसं करता येईल काय. हां मल्टीपर्पज. हो आपण कॉलेजमध्ये करणार आहे पण तुम्ही आलात आता तर लाईव्हमध्ये तुम्हाला ट्यूबफेक्स बम्प जे आहेत रेड बम्प्स ट्यूबफेक्स बोलतात, रेड बम्प्स बोलतात, काही ब्लॅक बम्प्स पण त्यांना बोललं जातं. हे तुम्हाला मी जेव्हा कॉलेजमध्ये घेऊन येईन तेव्हा तुम्हाला मायक्रोस्कोप खाली सगळं बघायचं आहे की कसं दिसतं काय. हां वम्प्स आहेत. हो पूर्ण बंच आहे बघा. सिंगल वम्प्स एवढा आहे त्यांचा बंच आहे सगळं. ते स्पंज एकमेकाला पकडून जातात ते असं. कॉलनी. हो पाहिजे कोणाला? बघून घ्या नंतर बघायला मिळणार नाही. कॉलेजमध्ये प्रश्न विचारणार, चुकीचा प्रश्न दिला डायरेक्ट फेल. मला जर कोण बोललं मॅम मला हे येत नाही, ॲब्सेंटी डायरेक्ट ॲब्सेंट. FY दोघांनी पण बघा. मला जे बोललो होतं ब्लँक शिप त्याच्या पावडर फॉर्म मध्ये येते. ही एक कोलंबीचा प्रकार आहे सॉल्ट वॉटर मधली. तिचे एग्ज आहेत ते आपण इथे हॅचिंगला लावतो असं बॉटलमध्ये. याच्यामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये 20 ग्रॅम ते 25 ग्रॅम मीठ टाकून असं ते हॅचिंगला लावलं जातं. सर्क्युलेट होत जातं पाणी आणि त्याच्यात ते हॅच होतं. 24 आवर्समध्ये हॅच होतं. हॅच झाल्यानंतर डॅपनीपेक्षा लहान साईज असते याची. दिसतंय? हे लहान जे 1 दिवसाचं पिल्लू हॅच होतं आणि त्यातनं बाहेर येतं त्यांना बेबी फीड जे आहे ते हे दिलं जातं. पहिले 3 ते 4 दिवस हे फीड दिलं जातं. नंतर मग डॅफनी जसं मी तुम्हाला दाखवलं की डॅफनी सॉर्टिंग केली मग ते डॅफनी त्यांना दिली जाते. मग जशी पिल्लं मोठी झाली तर मग त्यांना डायरेक्ट फीड दिलं जातं. हे बघा येल्लो कलर, ग्रीन कलर, ब्लू कलर जे आहेत ह्या टेट्राच्या स्पीशीज आहेत. त्याच्यामध्ये कलर विडो टेट्रा येते. हे मासे जे आहे ते ॲक्च्युली यांना जेनेटिकली चेंज केलेलं आहे. यांचे कलर आहे ते नॅचरल कलर नाही आहेत. ह्यांचे जे DNA आहेत त्याच्यामध्ये जेलीफिशचे DNA जीन्स आहेत ते इंट्रोड्यूस केलेले आहेत कलरचे. आणि ते कलर जे
आर्टिफिशियली कलर केलेले आहेत, पण ते एकदा त्यांच्या DNA मध्ये टाकल्यानंतर जीन्स जेलीफिशच्या कलरचे, तर ते पिगमेंटेशन जे आहे यूज केलेलं आहे, तर ते ग्रीन कलर आहे, ब्लू कलर आहे, येल्लो कलर आहे, तर जे कलर आहेत नंतर त्यांचं प्रोडक्शन झालं तर ते कंटिन्यू तेच पिलं जनरेशन पुढे पुढे करतात. ग्लो टेट्रा, ग्लो, व्हिडिओ टेट्रामध्ये ग्लो, ग्लो म्हणून आलं आहे. त्याच्यामध्ये बार्समध्ये येतात, झेब्रा डॅनिओमध्ये येतात. याचा ॲक्च्युली यांचा जो ओरिजिनल कलर, जो बेस कलर जो आहे हा व्हाईट कलर आहे. जे स्नो व्हाईटसारखे दिसतात ना ते आहेत. फक्त यांना जे कलर चेंजेस केलेले आहेत आणि ह्यांना ॲक्च्युली ट्रॉपिकल कंट्रीमध्ये बँड आहे, कारण की उद्या हे कुठे नॅचरल सोर्समध्ये गेले आणि त्या टाईपचे मासे असले त्याची इनब्रीडिंग होऊन ते ब्रीड होणार आणि ते कंप्लीट जे माशाचं ओरिजिनल जी ब्लड लाईन जी स्ट्रेन आहे ती नाहीशी होईल, म्हणून त्यांना बँड आहे ह्या माशांना. खाली आपलं सांग इथे या, इकडे पुढे या तुम्ही, महिला मंडळ पुढे सरका. तुम्ही बघा अशी पावडर फॉर्ममध्ये येतं. काढला. खाऱ्या पाण्यातली श्रिम्प आहे, ती जी अंडी आहे ती सी मंकी वगैरे बोलतात, सी मंकी, सी मंकीची अंडी आहेत ती. आणि ही 1 लिटर पाण्यामध्ये 20 ते 25 ग्रॅम सॉल्ट, रॉ सॉल्ट असतं ते टाकून त्याच्यामध्ये असं ह्या पद्धतीमध्ये याच्यातनं ऑक्सिजन चालू आहे बघा, बबल्स चालू आहेत दिसत आहेत, आणि याच्यात असा फर्टिलायझरला ठेवतात. 24 तासामध्ये हॅच होते, त्याच्यामध्ये बारीक बेबीज असतात हॅच झालेले. हे बघा याच्यात हॅच झालेलं आहे. हे लॅबमध्ये मी तुम्हाला ना ॲक्च्युली सगळं घेऊन येईन लॅबमध्ये, तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये तुम्ही ते चेक करा, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअली त्याची पोझिशन काय, कसं दिसतो काय ते तुम्हाला कळेल. कोण ऑर्नामेंटल ॲक्च्युली खाऊ नाही शकत, म्हणजे आपल्याला खायचं तर खाऊ शकतो आपण, पण परवडणार नाही आपल्याला. त्याची श्रिम्प तेवढी मोठी करायची आणि खायची. ह्याचे जे अंडे आहेत नाही तर 450 ग्रॅमचा डब्बा, 450 ग्रॅमचा डब्बा असतो, तो एक 4 ते 5 हजार रुपयाला आहे फक्त. खायला परवडेल आपल्याला. आणि श्रिम्पची साईज जास्त होत नाही, एवढ्या साईजची राहते, साधारण 1 इंचाच्या आसपास होते. त्याच्यावर होत नाही. मग ती खायला कशी, कुठलं ड्राय, ड्राय पावडर आहे. ह्याला ना नेटमध्ये टाकून आपल्या इथे डेमो मी सगळं तुम्हाला दाखवणार तिथे. नॅचरली ते अंडी जेव्हा देतात तेव्हा ती सर्वाइव्ह होतात विदाउट वॉटर. मी घेऊन येणार आहे कॉलेजमध्ये. मी काय करणार आहे, सेम डेला ना हॅचिंग झालेली आणि पावडर दोन्ही आणणार आहे, आणि हॅचिंगला आपण तिकडे अशी एक बॉटल बनवून ठेवा, आपण एक हॅचिंगला तिकडे लावू आणि मी हॅच झालेली देईन, म्हणजे कसं सेम टाईम तुम्हाला दोन्ही पण होऊन जाईल. आणि सेकंड डेला जी हॅच होईल त्यातली काढून परत तुम्ही स्कोपमध्ये चेक करू शकता. त्याला व्हायला 1 महिना जाणार. त्यांना ग्रीन वॉटर अलगी पाहिजे. कुठली आपली अलगी ती काय नाव, क्लोरेला, त्यांना ते फीड पाहिजे. केअर करावं लागतं. त्यात पण अमोनिया जास्त झाला तर प्रॉब्लेम होणार, डायरेक्ट ती सायकल कोलॅप्स होऊन जाणार, मरून जाणार सगळं ते. नाही नाही नाही, डायरेक्ट डेडच होणार. डेड झाल्यानंतर आपल्याला कळणार की असं झालं. त्यासाठी तुम्हाला डेली पॅरामीटर सगळे चेक करावे लागणार. सॅलिडिटी किती आहे, सॅलिडिटी वाढली नाही पाहिजे, कमी नाही झाली पाहिजे, ते चेक करावं लागणार. हो 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 हो.
ज्याच्याने फिशला जास्त ह्याच्यामध्ये ना न्यूट्रिशन डॅफनेमध्ये फायबर जास्त असल्या कारणाने ना डायजेस्ट सिस्टम डॅफनेमुळे माशांची फास्ट होते आणि डायजेस्ट सिस्टम फास्ट झाल्यामुळे माशांची ग्रोथ फास्ट होते आणि हे डायजेस्टला हेवी आहे. हां, फायबर कमी असल्या कारणाने त्याच्यामुळे हे माशांची ग्रोथ स्लो आहे. हां, यात न्यूट्रिशन कोणतं जास्त आहे? डॅफनियामध्ये फायबर कंटेंट आहे, याच्यात कोणतं जास्त आहे? न्यूट्रिशन जास्त आहे त्याच्यामध्ये. याच्यात कोणतं न्यूट्रिशन जास्त आहे? आता तुम्ही डायग्नोस्टिक चेक करा, तुम्हाला देतो ना सॅम्पल, आम्हालाही कळेल. आम्ही काय टेक्निकल पर्सन नाही, आम्ही फक्त प्रॅक्टिस करणारे आहेत. हां, तर तुम्ही ते केलं तर आम्हालाही चांगलं होईल, गाईड होईल आणि तुमचंही नॉलेज वाढेल, आमचंही नॉलेज वाढेल. असं आहे. हो.